कि वो वक्त दूर नहीं है कि जब बाबरी मस्जिद की पहली ईंट उसकी बुनियाद में पिंडी से एक आम सिपाही लगाएगा। बुधवारी म्हणजे कालच्या दिवशी एक व्हिडिओ व्हायरल झालाय। पलवशा मोहम्मद जईन खान हिचा हा तो व्हिडिओ आहे। ही कोण आहे तर ही आहे पाकिस्तानी सिनेटर। या पाकिस्तानी सिनेटरचा पाकिस्तानच्या संसदेतल्या वरिष्ठ सभागृहातला कालचा एक व्हिडिओ समोर आलाय। ती त्या व्हिडिओमध्ये असं म्हणतीये की अयोध्येमध्ये जे नवीन बाबरी मस्जिद बांधलं जाणार आहे त्याची पहिली वीट ही पाकिस्तानी सैन्य रचेल आणि पहिली अजान त्यानंतरची पहिली अजान ही लष्कराचे प्रमुख मुनीर हे वाचतील। तिचं हे खळबळजनक वक्तव्य काल सगळ्याच प्रसार माध्यमांवर आणि सोशल मीडियावर गाजत राहिलं। ही पाकिस्तानी सिनेटर आहे। नेमकी ही कोण आहे, हिने काय काय वक्तव्य काय संदर्भाने केलं या सगळ्या विषयी आपण थोडं जाणून घेऊया। पलवशा मोहम्मद जईन खान हिचं हे जे वक्तव्य आहे ते 29 एप्रिलचं पाकिस्तानच्या संसदेतल्या वरिष्ठ सभागृहातलं वक्तव्य आहे। पण त्यानंतर 30 तारखेला म्हणजे बुधवारी ते सगळीकडे चर्चेत आलं, सोशल मीडियावर व्हायरल झालं। आता ही पलवशा मोहम्मद जईन खान कोण तर तिच्याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया। पलवशा मोहम्मद जई खान ही पाकिस्तानी सिनेटर आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या उपमाहिती सचिव म्हणून ती काम करते। मार्च 2021 पासून त्या पाकिस्तानी संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये कार्यरत आहेत। सिंध प्रांतातील महिलांकरता असलेली जी राखीव जागा होती तिथे त्या जिंकून आलेल्या आहेत। 2008 ते 2013 या राष्ट्रीय असेंब्लीच्या सदस्य त्या राहिलेल्या आहेत, म्हणजेच कनिष्ठ सभागृहाच्या त्या सदस्य होत्या 2008 पासून 2013 पर्यंत। राजकारणी आणि उद्योगपती फौजिया बेहरम यांच्या त्या भाची आहेत। आता फौजिया बेहरम कोण तर 1988 ते 90च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये फौजिया बेहरम या पंजाब विधानसभेच्या एकमेव महिला सदस्य होत्या। पलवशा मोहम्मद जई खान यांनी 30 तारखेला म्हणजे 29ला केलेलं त्यांचं विधान ते 30 तारखेला सगळीकडे व्हायरल झालं, सोशल मीडियावर चर्चेत आलं आणि त्यामुळे चर्चा दिवसभर राहिली ती पलवशा मोहम्मद जई खान यांची। पहलगामला 22 तारखेला पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला। आता थेट आपल्याला असं म्हणावं लागतंय की पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी, अजून यावर फक्त अधिकृत घोषणा होणं बाकी आहे। आता असं सगळं होत असताना 29 तारखेला पाकिस्तानच्या संसदेमध्ये वरिष्ठ सभागृहामध्ये पलवशा मोहम्मद जई खान यांनी हे वक्तव्य केलंय। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य करण्यात आलंय।